नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 2 दिवसापूर्वी अ, संयुक्त अरब अमिरातीचे प्रेसिडेंट MVZ दिल्लीमध्ये आले. ते उण्यापुऱ्या 2 तासासाठी होते. काही जण म्हणतात त्यांची भेट काही तासांनी थोडीशी लांबलेली होती. त्यांनी मोदींची भेट घेतली. मोदी प्रोटोकॉल सोडून त्यांना विमानतळावरती त्यांच्या स्वागतासाठी पोहोचले. आणि एक सर्वात महत्वाची घोषणा केली गेली, ती भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यामध्ये आता संरक्षण करार करण्यात आलेला आहे. त्याचं MOU साइन झाले. म्हणजे त्याचे जे फायनल डिटेल्स आहेत, तपशील आहेत, ते आता ह्याच्यानंतर ठरवले जातील. पण ही घोषणा जी आहे, ही घोषणाच फार मोठी क्रांतिकारक घोषणा ठरली. मी जे म्हटलं MVZ यांच्या पदाला धोका आहे आणि त्याला काही संयुक्तिक कारण होतं ते आता स्पष्ट करते. समाज माध्यमांमधून आणि अन्य माध्यमांमधून MVZ ह्यांच्यावरती प्रचंड टीकास्त्र सोडलं जात होतं आणि त्याच्यामध्ये खास करून सौदी हँडल्स सामील होती. सौदी हँडल जे बोलतील ते पाकिस्तानी हँडल्स अँप्लिफाय म्हणतात ना, तसं ते अँप्लिफाय करत होते. अशा तऱ्हेने MVZ ह्यांच्या विरोधामध्ये एक प्रचार मोहीम चालवली गेली आणि त्याचे सगळे जे मुद्दे जे आहेत ते सगळे आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे त्याच्यावरती मी जात नाही. परंतु एकंदरीतच MVZ ह्यांचं स्थान UAEच्या एकंदर रचनेमध्ये कमकुवत करणं ह्याच्यावरती सौदीचा भर आहे, असं त्या हँडल्सच्या पोस्टवरून आपल्याला वाटतं. प्रत्यक्षामध्ये सौदी प्रशासन जे आहे, ते कुठल्या थरापर्यंत जाईल हे आता बघावं लागेल. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवरती आपलं लक्ष टाकलेलं आहे. अशा एका अत्यंत वादळी पार्श्वभूमीवरती जेव्हा MVZ भारतामध्ये आले, त्यावेळेला शंका येणं स्वाभाविक होतं. हे जे संरक्षण करार आहे ना, हा करार सुद्धा अशी तातडीची भेट, 2 तासाची भेट, पूर्वनियोजित नसलेली, अचानक ठरलेली आणि येतात आणि हे सगळं करतात. ह्या सगळ्या गोष्टींच्या भोवताली जे एक संशयाचं वलय आहे, ते वलय अजूनही गेलेलं नाहीये. म्हणजे नेमकं असा काय मुहूर्त यांना साधावा लागला, की ज्याच्यासाठी हे सगळं केलं गेलं. ही गोष्ट सुद्धा आजच्या घडीला तरी गुलदस्त्यात आहे. ती कधी ना कधीतरी बाहेर येईल आणि मी त्यावर बोलीन. पण हा जो संरक्षण करार केला गेला, तो अतिशय महत्वाचा करार आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भाने 4 गोष्टी बोलण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. मी जे म्हटलं, की संयुक्त अरब अमिरातीला हा जो धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यामध्ये अर्थातच तुम्ही बघाल, की अ, त्यांचा सुद्धा एक अ, मोठा म्हणजे संयुक्त अरब अमिरातीचं जे सगळं उत्पन्न आहे, ते केवळ तेलावरती नाहीये ही गोष्ट स्पष्ट आहे. त्यांनी अनेक प्रकारे डायव्हर्सिफिकेशन केलं आणि आपल्या संपूर्ण प्रदेशाची भरभराट केलेली आपल्याला दिसते. पण तरी सुद्धा जो छोटासा हा देश आहे, त्याच्या देशासाठी त्याची असलेली जी बंदरं आहेत, ती बंदरं अतिशय महत्वाची आहेत. आणि इराण च्या पार्श्वभूमीवरती जर का एखादं युद्ध भडकलं आणि इराणने जर का होर्मुझ च्या आखात ज्याला म्हणतो आपण, तो जो गेटवे आहे तो बंद केला, त्याची नाकेबंदी केली, तर सगळेच गल्फमधले सगळे देश जे आहेत, आखाती देश हे संकटात पडतील. त्याच्याप्रमाणेच संयुक्त अरब अमिरातीला सुद्धा त्याचं नुकसान अ, सोसावं लागेल. आता संयुक्त अरब अमिरातीने अनेक गोष्टी केल्यात. त्याच्यामधलं एक जे मी म्हटलं होतं, त्यांनी स्ट्रॅटेजिक अशी गुंतवणूक केलेली आहे. त्यांनी अ, बऱ्याच ठिकाणी आणि सोमालीलँडला सध्या मान्यता दिलेली आपण बघितलेली आहे. UAE हा देश असा आहे, की ज्यांनी अ, अब्राहम अकॉर्ड वरती सही केली आणि इस्रायलला मान्यता दिलेली होती. तेव्हा एक अत्यंत बेसक्यातला देश आहे असं आपण म्हणू शकतो. ज्याला आपण I2U2 म्हणायचो. त्या I2 मधले इस्रायल आणि इंडिया हे स्थिर आहेत. U2 मधला UAE स्थिर आहे, पण USA मात्र आता त्याच्यापासून बाजूला सरकलेला दिसतो. तेव्हा हे तिघांचं जे एक ट्रायंगल आहे, तो ट्रायंगल कदाचित अंडर अटॅक होऊ शकतो आणि म्हणून संयुक्त अरब अमिरातीला आपल्या संरक्षणाबद्दल खास चिंता असणार. देशाचं संरक्षण आहे, तसंच MVZ यांना कदाचित स्वतःच्या वैयक्तिक संरक्षणाची सुद्धा चिंता भेडसावत असेल.
आणि मग ज्या वेळेला त्यांचा प्रतिस्पर्धी सौदी हा जर का पाकिस्तान सोबत गेला असेल, तर UAEनी भारतासोबत येणं हे अतिशय लॉजिकल ठरतं आणि त्यानुसार हा करार होतोय का याची तुम्ही जर का त्या करारामधले जर का डिमांड्स काय आहेत त्याच्याबद्दल फारशी माहिती अजून जरी बाहेर आली नसली तरी एकंदरीतच भारतीय नौदलाशी सहकार्य हा त्याचा केंद्रबिंदू आहे, फोकल पॉइंट आहे असं आपल्याला दिसतं आणि मग त्याच्यानुसार भारताकडे ज्या कॉर्वेट आहेत त्या कॉर्वेट आम्हाला वापरायला द्या. त्याच्यानंतर अँटी सबमरीन जे त्यांचे काही आपण ज्या वापरतो त्या अँटी सबमरीन साठी आम्हाला तुम्ही परवानगी द्या. त्याच्यानंतर ब्राह्मोस मिसाईल जे आहे ते आपण नौदलाच्या वापरासाठी सुद्धा त्याचं एक वेगळं व्हर्शन बनवलेलं आहे. तेव्हा ती आम्हाला वापरू द्या. त्यानंतर फास्ट पेट्रोलिंग म्हणजे गस्त घालायची असते समुद्रामध्ये, पण ती गस्त घालताना सुद्धा छोट्या-छोट्या बोटी असतात, त्यांचा वेग जास्त नसतो. तेव्हा वेगाने जाऊ शकतील अशा बोटी ज्या आहेत त्या भारतीय नौदलाकडे आहेत. आणि अशा बोटी आम्हाला सुद्धा मिळाल्या पाहिजेत, असं एक प्रतिपादन UAEचं आहे. त्याच्यावरती भर आहे असं दिसतं. तर ही सगळी जी इक्विपमेंट्स त्यांना जी पाहिजे आहेत, ती अतिशय महत्वाची आहेत आणि त्याच्यामध्ये मी कॉर्बेट शिप्स ज्या शॅलो वॉटरमध्ये काम करतात. शॅलो वॉटर म्हणजे जिथे उथळ पाणी असतं, तिथलं एक जो संचार आहे. कारण दुबईच्या आसपास त्यांच्याकडे डीप वॉटर पोर्ट्स नाहीयेत, बंदर नाहीये. म्हणजे त्यांची जी बंदरं आहेत, ती बंदरं ही त्याला लागून समुद्राचं पाणी खोल नाहीये, ते थोडंसं उथळ आहे. आणि मग त्या अशा उथळ समुद्रामध्ये जेव्हा मालाची ने-आण करायची असते, कारण दुबईमध्ये खूप मोठं सेंटर आहे आयात-निर्यातीचं. अनेक देश काय करतात, आपला माल सगळा दुबईत पाठवतात, तिथे रिपॅकेजिंग होतं आणि मग त्याचं मार्केटिंग आणखी कुठे केलं जातं. त्याच्यासाठी मालाची ने-आण करायची, तर मोठ्या बोटींमधून माल येतो आणि छोट्या बोटी ज्या आहेत त्या बंदरापर्यंत आणल्या जातात. अशा पद्धत त्याला संरक्षण मिळायची गरज असते म्हणून या कॉर्व्हेट ज्या आपल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांना रस आहे अशा प्रकारच्या ह्याच्या. दुसरे जे आहे ते कॉमर्टा क्लास मी जे अँटी सबमरीन वॉरफेअर क्लास शिप ज्याला म्हणतात, ती भारताकडे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी रस दाखवलेला आहे. फास्ट पेट्रोल बोट्स जे मी आता सांगितलं, की गस्त घालणाऱ्या ज्या बोटी आहेत, परंतु त्या अधिक वेगाने चालतील अशा प्रकारच्या ज्या व्हेसल्स आहेत त्या भारतीय नौदलाकडे आहेत आणि ह्या संदर्भामध्ये त्या जर का बोटी भारत त्यांना देणार नसेल, तर मग संयुक्त गस्त घालता येईल का? संयुक्त पहारा देता येईल का? याच्यावर सुद्धा बोलणी त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांना मी म्हटलं तसं नेव्हल व्हर्शन ऑफ ब्रह्मोस म्हणजे नौदल वापरू शकेल असे ब्रह्मोसची मिसाईल्स त्यांना हवी. त्याचप्रमाणे अमिरातीनी UAV आणि ड्रोन्स मागितलेले आहेत. UAV म्हणजे अनमॅन्ड एरियल व्हेइकल ज्याला म्हणतो आपण. ड्रोनचाच एक प्रकार समजा. ती सुद्धा भारताकडून मागितलेली आहे. तेव्हा सगळं जे संरक्षणाचा जो भाग आहे तो आत्ता ज्या बातम्या बाहेर येत आहेत त्यानुसार नेव्ही त्यांची जी आहे ती अधिक बळकट करण्यासाठी म्हणून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्याच्याच जोडीने त्यांनी आणखी एक विनंती केलेली आहे ती भारताने मान्य केली की नाही अजून माहिती नाही. परंतु आपल्या इस्रोतर्फे जे सॅटेलाइट्स सोडले जातात आणि त्याच्यामधून जो इंटेलिजन्स गोळा केला जातो म्हणजे जी सगळी इमेजरी येते आणि त्याचं प्रोसेसिंग करून माहितीच्या ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. त्याचा आम्हाला लाभ घेऊ द्यात अशी विनंती सुद्धा अमिरातीने केलेली आहे. भारत त्याच्यावर कदाचित विचार करत असेल. अजूनही ते तपशील जे आहेत ते बाहेर आलेले नाहीयेत. हे जर का तुम्ही सगळं बघितलंत, तर हा संरक्षण करार किती महत्वाचा आहे ते आपल्याला कळतं आणि तो खास करून UAEच्या दृष्टीने, अमिरातीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा करार आहे. कारण तो एक छोटासा देश आहे आणि संपूर्ण अरबस्थानामध्ये त्यांना जर का संरक्षणाची वानवा वाटत असेल, तर ते भारताकडे आज आलेले आहेत. हा एक त्याला म्हणतो ना आपण मैलाचा दगड किंवा टर्निंग पॉइंट आहे असं आपण म्हणू शकतो. भारताच्या दृष्टीने ह्याच्यामध्ये काय आहे? हा प्रश्न कोणीही विचारेल आणि त्याच्यातला मोठा मुद्दा
अर्थात आतापर्यंत ज्या बातम्या बाहेर आल्यात त्याच्यामध्ये हे कुठेही आलेलं नाहीये. परंतु एक मुद्दा जो तुम्हाला इतर विश्लेषणामध्ये कुठेही ऐकायला मिळाला नसेल, त्याच्याबद्दल खास बोलते आहे आणि तो मुद्दा आहे राफेल विमानांचा. तुम्ही म्हणाल राफेलचं काय एवढी महत्वाची गोष्ट आहे? तर UAEनी सुरुवातीला म्हणजे 2020 साली ट्रम्प यांना विनंती केली होती, की आम्हाला F-35 विमानं द्या आणि ती ट्रम्प यांनी मान्य केली होती. पण काहीतरी 25 बिलियन डॉलरचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट होतं. ज्यावेळेला जो बायडेन सत्तेवरती आले, त्यावेळी त्यांनी भांडणं उकरून काढली आणि जानेवारी 21 मध्ये म्हणजे सत्तेवर आल्या-आल्या अमिरातीला कळवलं, की F-35 तुम्हाला देता येणार नाही. त्याची कारणं जी आहेत, त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तर हे कळवल्यानंतर अमिरातीची अर्थातच धावपळ झाली असेल. ते सुद्धा फ्रान्सकडे गेले आणि राफेल मागितली. नोव्हेंबर 21 मध्ये डील सुद्धा झालं आणि ते डील किती झालं तर 80 राफेल विकत घेण्याचं F4 क्लासचं डील केलं गेलं. आता हे जे डील केलं गेलं त्यानुसार जी प्रॉमिस डिलिव्हरीज होत्या, त्या डिलिव्हरीज आता सुरू झालेल्या आहेत. म्हणजे 2025 साली फ्रान्सनी अ, अमिरातीला काही विमानं जी पाठवली, ती टेस्टिंगसाठी पाठवली आणि ट्रेनिंगसाठी पाठवलेली आहेत. व्हेअर ॲज 2026च्या साधारण शेवटच्या क्वार्टरपासून कंटिन्युअस त्याची डिलिव्हरी सुरू होत राहील. म्हणजेच अ, कदाचित 2027 पर्यंत अमिरातीकडे 80 राफेल आलेली असतील. 80 राफेल आलेली असतील लक्षात घ्या. त्या इंटिग्रेशन आणि ह्याच्यासाठी तो 1-2 वर्षाचा काळही लागतो आणि त्यानुसार ती विमानं येणार आहेत. आता गंमत बघा, की इथे आपण बोंबा मारून सगळेजण सांगत असतात, की आपण 114 राफेल घेणार आहोत, बरोबर? आणि 36 राफेल आहेत ती F5 क्लासची घेणार आहोत. 114 आहेत ती F4 क्लासची घेणार आहोत. आणि मग ती अपग्रेड करायचं पण वगैरे सगळं एकत्र मिळून एक कॉन्ट्रॅक्ट Dassault कंपनीला दिलं गेलेलं आहे आता. म्हणजे आता ऑन वे आहे. अजूनही कंत्राट झालंय असं आपण म्हणू शकत नाही. आणि सतत एक आपण हे ऐकतो, की 42 स्क्वॉड्रनची गरज आहे भारताला, पण आता आपण 28 पर्यंत आलोय आणि त्यातली सुद्धा जुनाट विमानं काढली तर कदाचित ही संख्या जी आहे ती 16 ते 18 वरती जाऊ शकते, असं तज्ञांनी सुचवलेलं आहे. अशा वेळेला जर का अमिरातीकडची ही जी 80 विमानं आहेत, त्यांचं महत्त्व लक्षात घ्या तुमच्या. जर का तुमचा संरक्षण करार असेल, त्या करारानुसार अमिरातीनी तुम्हाला म्हणजे किमान तुमच्या पायलटना ती विमानं तुम्ही वापरा अशी परवानगी दिली तर अशा प्रकारची जी अट आहे ती त्या करारात अंतर्भूत आहे की नाही मला कल्पना नाही. कदाचित ती अंतर्भूत असेल तर तो सिक्रेट क्लॉजही असू शकतो जसा हा सॅटेलाइट इन्फॉर्मेशन शेअरिंगचा इंटेलिजन्स शेअरिंगचा मी म्हटला. तो एक कदाचित गुप्त क्लॉज असू शकेल तसाच हा सुद्धा राफेल बद्दलचा गुप्त करार राहू शकतो किंवा युद्धाला सुरुवात झालीच तर आयत्या वेळी शेवटच्या क्षणी जर का अमिरातीने तुम्हाला अशी परवानगी दिली तर काय होईल कल्पना करा. तेव्हा हा जो करार आहे तो करार एक प्रकारे हादरवणारा ठरलेला आहे. जमीन हादरलेली आहे संपूर्ण अरबस्थानामध्ये. अशा प्रकारे हा जो संयुक्त करार झालेला आहे त्याच्यामुळे सर्व देशांचं लक्ष तिथे गेलेलं आहे. ह्याच्या अगोदरचा जो करार होता त्याच्याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. तो होता सौदी आणि पाकिस्तान दरम्यानचा. कारण पाकिस्तानची अवकात काय आहे ती अरबस्तानच्या सगळ्या देशांना माहिती आहे. फडकं मारायला येणारं कार्ट आहे. त्याला कसं वागवायचं ते त्या अरबांना बरोबर. पण भारत-UAE करार जो आहे तो मात्र त्यांना सिटिंग अप म्हणतो ना आपण, ताठ बसून जरा एकदा विचार करावा. झोप आहे तुमची डोळ्यावरती, उडवा आणि थोडा विचार करा काय त्याचे रिपरकशन्स आहेत. अशाच प्रकारचा करार कतारनी अमेरिकेशी केलेला आहे. परंतु त्याच्यामुळे सुद्धा जेवढी खळबळ उडाली नाही, तेवढी खळबळ ही भारताच्या करारामुळे उडालेली आहे आणि कदाचित मी असं म्हणेन, की 45-55 आणि जवळ-जवळ 80 वर्षानंतर मध्य पूर्वेमधला एक देश आजच्या घडीला, एक देश आज एक देश आहे, आणखी किती येतील पुढे मला माहिती नाही. एक देश पुन्हा एकदा भारताच्या
सोबत आलेला आहे संरक्षणासाठी. का म्हणते मी तुमच्या लक्षात येईल, की जोपर्यंत इथे ब्रिटिश साम्राज्य होतं त्यावेळेला अरबस्थानातले सगळे देश दे वेअर द प्रोटेक्टरेट्स ऑफ ब्रिटिश एम्पायर. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो तैनाती फौज म्हणायचो ना इथे, सगळे संस्थानिक जे होते ते ह्यांचे मांडलिक झालेले होते. तसे ते अरबस्थानातले देश हे ब्रिटिशांचे मांडलिक होते. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिशांवर होती आणि ब्रिटिशांनी तिथे भारतीय सैन्य नेऊन तैनात केलेलं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला ही परिस्थिती होती ती आता परत आलेली आहे. परत संयुक्त अरब अमिरातींनी त्याचा शुभारंभ केलेला आहे असं मी मानते आणि म्हणून हा करार जो आहे तो एक सोन्याचा करार आहे असं आपण मानायला हरकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या.